Hi, dear students. Today we are discuss Indian money market, the second chapter, भारतीय नाणे बाजार या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत, अभ्यास करणार आहोत की यामध्ये अल्पकालीन कालावधीसाठी जो काही कर्ज देवाणघेवाण आहे कशा पद्धतीने केलं जातं किंवा एकूणच वित्तीय प्रणालीमध्ये नाणे बाजार आणि भांडवल बाजार याची विभागणी कशा पद्धतीने कालमर्यादेनुसार केलेली आहे. तर हा एक वित्तीय व्यवस्थेचा वित्तीय प्रणालीचा नियंत्रणात्मक किंवा संघटनात्मक भाग आहे की ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करणार आहोत. भारतीय नाणे बाजाराचा अर्थ आणि व्याप्ती आपण यामध्ये पाहणार आहोत की ज्यामध्ये नाणे बाजाराचा अर्थ आणि व्याख्या, नाणे बाजाराची व्याप्ती, नाणे बाजाराची रचना, वैशिष्ट्ये, नाणे बाजारांची कार्य, भारतीय नाणे बाजारातील उणीवा आणि दोष, त्यानंतर 1991 नंतर भारतीय बाजारपेठेत ज्या काही वेगळ्या प्रकारच्या सुधारणा अलीकडच्या कालखंडात झालेल्या आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर एकूण भारतीय नाणे बाजार म्हणजे काय, इंडियन मनी मार्केट म्हणजे काय की ज्याला आपण अल्पकालीन कालावधीसाठी लागणाऱ्या निधीचा देवाणघेवाणीचा जो काही सहसंबंध आहे तो कशा प्रकारे केला जातो. तर यामध्ये प्रामुख्याने नाणे बाजार याचा अर्थ पैसा बाजार असा गृहीत धरलेला आहे. तर एकूणच अल्पकालीन कालावधीसाठी ज्या काही वेगवेगळ्या स्वरूपाच्या व्यवहारांचा समावेश होतो की वित्तीय व्यवस्थेच्या ज्या भागात अल्पकालीन निधीचा देवाणघेवाण होते त्याला आपण नाणे बाजार असं म्हणतो. नाणे बाजारात कर्ज व्यवहार 1 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी होतात. कृषी व्यवस्थेसाठी अल्पकालीन कालावधीसाठी 15 ते 18 महिन्यापर्यंतचे असू शकतात. म्हणजे नाणे बाजार म्हणजे अशी यंत्रणा की ज्यामार्फत अल्पकालीन निधीचे कर्जाऊ देणे घेणे किंवा देवाणघेवाण केले जाते, ज्यामार्फत एखाद्या विशिष्ट देशाच्या किंवा संपूर्ण जगाच्या वित्तीय व्यवहाराचा मोठा भाग सामावलेला आहे. मोठ्या प्रमाणात अल्पकालीन कालावधीत व्यवहार करणारे घटक भारतामध्ये अस्तित्वात आहेत आणि म्हणून भारताच्या नाणे बाजारात संघटित क्षेत्राचा तसेच असंघटित क्षेत्राचा समावेश आहे. मागच्या भागामध्ये आपण पाहिलेले आहे की सावकार, महाजन, सराफ, भूमीदार हे असंघटित स्वरूपाचे कर्ज देवाणघेवाण, निधी देवाणघेवाण करणारी घटक आहेत. त्याच्यानंतर संघटित स्वरूपाचे जे काय आहेत सार्वजनिक बँका, ग्रामीण बँका, खाजगी क्षेत्रातील बँका या सगळ्याशी घटकांचा समावेश होतो. तर सामान्यपणे अल्पमुदतीची कर्ज देवाणघेवाण व्यवहार करणाऱ्या घटकाला आपण नाणे बाजार म्हणतो. नाणे बाजार म्हणजे पैसारूप संपत्तीचे अमूल्य मुदतीचे व्यवहार करणारे केंद्र होय की ज्यामध्ये विशिष्ट स्वरूपाच्या कालावधीचा यामध्ये विचार करतो. तर हा झाला नाणे बाजाराचा अर्थ, व्याख्या स्पष्ट या ठिकाणी होते. त्याच्यानंतर नाणे बाजाराची व्याप्ती जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं की अल्पकालीन मुद्रा निधी एकूण अल्पकालावधी म्हणजे विशिष्ट स्वरूपात विभागलेली आहे की जेणेकरून 18 महिन्यापर्यंतचा आपण कालावधी विचारात घेतो. पण या सगळ्यांचा विचार करत असताना हा कालमर्यादा का ठरवली तर एकूण स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये बँका व वित्तीय स्वरूपाचे अंतर्गत देवाणघेवाण करणाऱ्या किंवा मागणी नुसार किंवा एकूण वित्तीय व्यवस्थेमध्ये अंतर्गत मागणी नाणे बाजार किंवा भारतीय नाणे बाजारात अनेक प्रकारच्या प्रचलित प्रथा अस्तित्वात होत्या. या सगळ्यांना एकत्रित करून स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका विशिष्ट स्वरूपाच्या नियंत्रणात्मक घटकांचा समावेश केलेला आहे की ज्यामध्ये 1934च्या ॲक्टनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेनंतर संघटित क्षेत्रातील बँका, विदेशी बँका, रिझर्व्ह बँका यांच्यामुळे नाणे बाजाराची एक विशिष्ट प्रकारची चलात्मक चालना यांना मिळाली आपल्याला दिसून येते.
यामध्ये चक्रवर्ती समिती व वाघोळ समितीच्या अहवालानुसार 1990पर्यंत नाणे बाजार स्थिती फारशी काही समाधानकारक नाही असं झालं होतं. त्यानंतर याच्यामध्ये उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या. व्याजदरातील बदल असेल, रेपो दरातील बदल असेल किंवा रिव्हर्स रेपो रेट, MSF किंवा अनेक प्रकारचे काही जे घटक आहेत, जसं की 182 दिवस राजकोषीय पत्रे, ठेवी पत्रे, व्यापारी पत्रे, नव्या योजना, डिपॉझिट्स किंवा फायनान्शियल हाऊसेस, नाणे बाजारात अनेक प्रकारचे घटक अलीकडच्या कालखंडात समावेश झाला. त्याच्यानंतर 1993 नंतर नाणे बाजार मध्ये परकीय चलन बाजारांचा समावेश करण्यात आला होता. त्याच्यानंतर अलीकडच्या कालखंडामध्ये डेरिव्हेटिव्ज किंवा फॉरवर्ड मार्केट, आत्ताच्या कालखंडामध्ये डीमॅट अकाउंटसारखे, म्हणजे 1991 नंतर नाणे बाजाराचा पूर्ण विस्तार झालेला दिसून येतो, की जो संकुचित स्वरूपाचा नाणे बाजार होता तो विस्तारलेला दिसून येतो. म्हणजे फायनान्शियल रिफॉर्मच्या अंतर्गत 1991 नंतर जे काही फायनान्शियल रिफॉर्म्स अस्तित्वात आले त्या सगळ्या नाणे बाजारामध्ये लागू झाल्या दिसून येतात. आणि म्हणून यामध्ये अल्पकालीन मुद्रा निधी जो कमीत कमी 90 दिवस ते 180 दिवसापर्यंत कर्ज व्यवहार, यामध्ये गरजू लोकांना कर्ज देणे किंवा त्यांच्या ठेवी स्वीकारणे, त्यांना विशेष स्वरूपाचा मोबदला देण्याचं काम अल्पकालीन मुद्रा निधीमध्ये केलं जातं. त्याच्यानंतर संघटित व असंघटित या दोन्ही क्षेत्राचा समावेश यामध्ये होतो. मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे असंघटित क्षेत्रामध्ये सावकार, महाजन, भूमीदार या सगळ्याच घटक सामावलेले आहेत. हे संघटित क्षेत्रात म्हणजे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात यांचा वावर दिसून येतो. जे काही अल्पकालीन मुदतीचे कर्ज देतात याच्यामार्फत मोठ्या प्रमाणात सामान्य लोकांची लूट होते. मोठ्या प्रमाणात व्याजदर आकारून विशिष्ट प्रकारचं तारण किंवा जमीन नावावर करून घेणे किंवा घर नावावर करून घेणे किंवा अन्य प्रकारचे जी काही स्थावर मालमत्ता आहेत त्या नावावर करून घेणे किंवा चक्रवाढ पद्धतीने कर्ज आकारणे या स्वरूपाची कामं यामार्फत केलेली आपल्याला दिसून येतात. या सगळ्यांचा परिपाक हे होतो की सामान्यपणे असंघटित क्षेत्रामध्ये बँकिंग व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात विभागलेला आजही ग्रामीण भागात दिसून येतो. त्याच्यानंतर संघटित स्वरूपात जर आपण बघितलं 1935 नंतर रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेनंतर बँकिंग क्षेत्राला एक स्थिर असं स्वरूप आलेलं आहे. तत्पूर्वीच्या कालखंडामध्ये बँका बुडीत निघायच्या, बँकांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होतं. मात्र अलीकडच्या कालखंडामध्ये फिस्कल पॉलिसीच्या अंतर्गत, मॉनिटरी पॉलिसीच्या अंतर्गत वित्तीय क्षेत्राला एक विशिष्ट स्वरूपाचं वळण देण्याचं काम या पॉलिसी अंतर्गत होत असतं. आणि म्हणून अशा स्वरूपाच्या संघटित आणि असंघटित क्षेत्रात दोन्हीचा समावेश नाणे बाजारात झालेला दिसून येतो. त्याच्यानंतर मर्यादित पतसाधनांचा वापर. आता ही जी काही पतसाधनं आहेत अल्पकालीन, ह्याच्यामध्ये विनिमय पत्रे, कोषागार, शासकीय पत्रे, अल्पकालीन शासकीय बंधनपत्रे या सगळ्या साधनांचा समावेश नाणे बाजारामध्ये केला जातो. त्याच्यानंतर विविध उपबाजारांचा समावेश आहे. आता यामध्ये कुठले बाजार आहेत? भारतीय नाणे बाजारामध्ये मागणी देय बाजार, मागणी देय नाणे बाजार, विपत्र बाजार, व्यापारी विपत्र बाजार, व्यापारी ठेवी प्रमाणपत्र, व्यापारी पत्र बाजार, नाणे परस्पर बाजार, रिझर्व्ह बँकेचे पुनर्खरेदी करार, अशा अनेक घटकांचा यामध्ये समावेश आपल्याला दिसून येतो, जेणेकरून नाणे बाजारांचा विकास होण्यास अलीकडच्या कालखंडामध्ये मदत झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर व्यापारी बँका आणि मध्यवर्ती स्थान आहे. नाणे बाजारात व्यापारी बँकांना मध्यवर्ती स्थान देण्यात आलेले आहे की जेणेकरून नाणे बाजारात विविध घटक आपली निधीविषयक सोय करून घेण्यासाठी किंवा पहिल्यांदा व्यापारी बँकाशी संपर्क साधतात. आपल्या ज्या काही वित्तीय गरजा आहेत त्या नाणे बाजारातून पूर्ण करण्याचं काम ग्राहकामार्फत असतील किंवा छोटे उद्योगगृह म्हणजे शेतकरी असतील, हे अल्पकालीन बाजारामध्येच आपल्या गरजा पूर्ण करून घेतात. त्यानंतर मध्यवर्ती बँकेचे स्थान सर्वोच्च आहे. या सगळ्यावरती नियंत्रणात्मक काम जे आहे ते मध्यवर्ती बँकेचं आहे. जी बँक सर्वोच्च मानली जाते. सगळ्या घटकांचं स्रोत जी आहे ती सर्वोच्च शिखर बँक म्हणून मध्यवर्ती बँकेला स्थान देण्यात आलं. त्याच्यानंतर नाणे बाजाराचा विकास अलीकडच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात झाल्या दिसून येतो. पतसाधनांचा विकास जे आहेत ते बदलत्या स्वरूपामध्ये पतसाधनं निर्माण केली गेलेली आहेत.
जी काही पतसाधनं आहेत ती मॉनेटरी पॉलिसीच्या अंतर्गत तिमाही असेल किंवा वार्षिक असेल किंवा मासिक असेल अशा स्वरूपामध्ये हे डिक्लेअर केले जातात आणि याचा फायदा कमी जास्त स्वरूपामध्ये नाणी बाजारात झालेला आपल्याला दिसून येतो. तर ही झाली नाणी बाजारांची व्याप्ती. नाणी बाजारांची जी काही वैशिष्ट्ये आहेत तीही आपल्याला काय सांगता येतात. नाणी बाजाराची रचना आणि वैशिष्ट्ये आपण मागच्या भागामध्ये बघितलेले आहेत की नाणी बाजार हा संघटित क्षेत्रात असंघटित क्षेत्रात विभागलेला आहे की जो नाणे बाजारात अशा स्वरूपाची मागणी ध्येय नाणे बाजार, विपत्र हुंडी बाजार, व्यापारी विपत्र बाजार, कोषागार व्यापारी पत्र, ठेवी प्रमाणपत्र बाजार, मुदत नाणे बाजार परस्पर निधी, ही जी काही नाणे बाजाराची वैशिष्ट्ये आहेत, ही रचना आहे की जी नाणे बाजाराला किंवा विशिष्ट स्वरूपात अल्पकालीन दीर्घकालीन अशा स्वरूपाचे व्यवहार करण्यासाठी काम करत असतात. तर विपत्र आणि हुंडी बाजार म्हणजे जे काही तारण ठेवण्याच्या पद्धती आहेत. अलीकडच्या कालखंडामध्ये कर्ज घेत असताना मोठ्या प्रमाणात तारण किंवा लिखित स्वरूपाची जी काही कागदपत्रे आहेत ती विपत्र किंवा हुंडी बाजारामध्ये येतात. अनेक प्रकारची जी काही बॉन्ड्स आहेत किंवा शेअर्स आहेत ते बँकेकडे जमा केले जातात किंवा स्थावर मालमत्ता जी काही लिखित स्वरूपाची ज्याला वित्तीय बाजारपेठेमध्ये किंवा निबंध कार्यालयाची मान्यता असते किंवा कोषागार विभागाची मान्यता असते, अशी जी काही वित्तीय साधने आहेत जी नाणे बाजारात किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये तारण ठेवून त्याच्यावरती कर्ज घेऊन जे काही स्थावर मालमत्तेची कागदपत्रं असतात त्याचा सगळ्यांचा समावेश वित्तीय किंवा हुंडी बाजारात होतो. किंवा लिखित स्वरूपाचे जी काही कोषागार आहेत या स्वरूपाची व्यापारी पत्रव्यवहार किंवा ठेवी प्रमाणपत्र बाजार, मुदत नाणे बाजार या सगळ्यांचा समावेश या घटकांमध्ये दिसून येतो. त्याच्यानंतर भारतीय नाणे बाजाराची जी काही वैशिष्ट्ये आहेत, भारतीय नाणे बाजारांची 2 विभागात विभागणी केली जाते. अल्पकालीन आणि दीर्घकालीन बाजार की ज्यामध्ये अल्पकालीन करत असताना की कुठल्या घटकांसाठी कर्ज आहे, ग्रामीण भागात, शहरी भागात की लघु उद्योग, दीर्घकालीन अशा स्वरूपाची अल्पकालीन आणि दीर्घकालीन स्वरूपात ही विभागलेली आहे. संघटित परंतु कमी गतिशील बँक व्यवसाय आहे. संघटित स्वरूपात असतानासुद्धा काही बँकांना खूप मर्यादा दिलेल्या असतात. या मर्यादेचं पालन करून काही बँका जसं की सहकारी बँकांना खूप लिमिटेड याच्यामध्ये काम करावं लागतं. त्याच्यानंतर अपुरी पतसाधनं असल्यामुळे, भागभांडवल कमी असल्यामुळे किंवा एकूणच त्यांच्याकडे जी काही साधनं उपलब्ध असतात ती साधनं मर्यादित स्वरूपाची असतात. भिन्न स्वरूपाचा व्याजदर RBI जे काही साधनांद्वारे उपलब्ध करून दिली जाते ती साधनं भिन्न स्वरूपाची नसतात. मात्र अल्पकालीन कालावधीमध्ये व्याजदराचे दर वेगळ्या स्वरूपाचे असू शकतात. त्याच्यानंतर अपुरा निधी RBI मोठ्या प्रमाणात अशा स्वरूपाच्या बँकांना जो काही रेपो रेट आहे, रिव्हर्स रेपो रेट आहे किंवा अन्य स्वरूपाचे जी काही दर आहेत त्याचं पालन केल्यामुळे बँकांकडे कमी स्वरूपाची ठेवी असते आणि याचा परिणाम त्यांच्या एकूण व्यवसायावर होतो. उपबाजार कमी विकसित असेल, मागणी पुरवठ्यातील असमतोल असेल, या सगळ्या ही वैशिष्ट्ये नाणे बाजाराची आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण भारतीय नाणे बाजारांची कार्ये पाहणार आहोत की ज्यांचा समावेश ज्याचं कार्य व्यापारी बँकांशी संबंधित आहे. तर या सगळ्या घटकांचा आपण अभ्यास पुढच्या भागामध्ये करूया. थँक्यू. धन्यवाद.